गोदावरीच्या रम्य तीरावर खडकुली हे स्थानही सुंदर. श्रीचक्रधरांचे आगमन झाले, इंद्रभटासी दर्शन दिदले, इंद्रभटासी दर्शन दिदले. दंड प्रणाम मंडळी, पुन्हा एकदा आपलं स्वागत महान बेटू चॅनलच्या या परिवारामध्ये. आज आपण जाणार आहोत महानुभाव पंथाची दीक्षाभूमी. फक्त उन्हाळ्यात उघडे पडणारे स्थान म्हणजे श्री क्षेत्र खडकुली. मी खूप उत्सुक आहे आज 2026 मधील हे स्थान दर्शन करण्यासाठी. तुम्ही पण उत्सुक असालच, तर चला या व्हिडिओला लाईक करून द्या आणि माझ्यासोबत आपण आज जाऊयात श्री क्षेत्र खडकुली. डांबरीकरण रस्ता, खडतर रस्ता, खराब रस्ता आणि नंतर मंदिराच्या पर्यंत जाण्याचा नावेने रस्ता. ती नदी आपल्याला पार करायची, गोदावरी. तर येत आहे ना, चला निघूयात. तर मंडळी, फायनली आपण आता येऊन पोहोचलो आहोत खडकुलीच्या मंदिराच्या जवळ. मंदिराकडे जाण्याच्या आधी आपल्याला महानुभाव आश्रमला यावं लागतं. आपण आपल्या स्क्रीनवरती बघत आहात, हा सुंदर तो आश्रम आहे जेथे आपण सध्या येऊन पोहोचलो आहोत. या आश्रमपासून आपल्यानंतर इथे आपण देवपूजा वगैरे वंदन करूयात आणि नंतर मग आपल्या नावेने मंदिराकडे जायचं आहे. परंतु आपण येथील आधी देवपूजा करूयात, मंदिर बघूयात, आश्रम बघूयात आणि येथील देवपूजा करून नंतर आपण मग खडकुलीच्या त्या स्थानाकडे नावेने जाऊयात. तर मंडळी, आपण आता येऊन पोहोचलो आहोत नावेच्या जवळ. येथून जवळपास 2.5 ते 3 किलोमीटरचं अंतर आपल्याला नावेने पार करायचं आहे आणि मग आपण प्रत्यक्ष जाऊन पोहोचणार आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे जे ते स्थान आहे ते स्थान वंदन करण्यासाठी. चला आपण आता नावेत बसूयात. काही सद्भक्त मंडळीसुद्धा आपल्यासोबत आज योगायोगाने आलेले आहेत, ते सुद्धा आपल्यासोबत स्थान दर्शनासाठी येणार आहेत. चला जाऊयात. दादाजी मानभाव आश्रममधून आले वाटतं, तर नेमकंच आहे ना. ते मानभाव आश्रमला गेले होते. लाईफ जॅकेट्स खूप महत्त्वाची गोष्ट होती खडकुली स्थान दर्शनासाठी. आणि
त्यांचं नाव ज्यांनी अर्पण केलेत? संतोष लांडे. संतोष लांडे का? हां. संतोष लांडे दादांचं मनपूर्वक आभार. आणि योगायोग बघा, आताच ते रिव्हील होतं आहे आणि आम्ही शूटसाठी इथे आलेलो आहोत. त्या दादांचे मनपूर्वक आभार. मी बऱ्याच कमेंट वगैरे वाचल्या की लाईफ जॅकेट हवेत, लाईफ जॅकेट हवेत, आणि ते प्रत्यक्ष आलेले आहेत. खूप भारी वाटतंय. आता हे यूज कसं करायचं तुम्हाला बहुतेक जणांना माहितीच आहे, दादा पण सांगतीलच. आमच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघून घ्या आणि तुम्हीसुद्धा या स्थान दर्शनासाठी. सध्या पाऊस तर नाही, आज 31 मे हो. आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करूनच इथे यावं लागेल. हो. दादांना कॉन्टॅक्ट करून इथे या. आपण आता जाऊयात नावेत बसण्यासाठी. तर मंडळी, अशा तऱ्हेने नावेचा प्रवास सुरू झालेला आहे. वाव. आणि माझ्या श्री चक्रधरायांच्या भजनांच्या त्या सुंदर मला ओळी आठवत आहेत. त्या म्हणजे डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, श्री चक्रधर राया प्रभू लव करी धाव रे, लव करी धाव रे. चला, या पाण्याचा आनंद घेत घेत आपल्याला आता मंदिरापर्यंत जायचं आहे. तर मंडळी, फायनली आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र खडकुले येथील जायकवाडीच्या बॅकवॉटरमधील मंदिराच्या जवळ, जेथे माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं हे स्थान आहे. बंधूंनो, मुख्य स्थान तर सध्या उपलब्ध नाही आहे, जेथे भट्टोबासांना या पंथाचे आद्य आचार्य श्री नागदेवाचार्यांना दीक्षाविधी संपन्न झाला होता, अनुसरण झालं होतं. परंतु तो परिसर जो आहे तो सध्या आपल्या इथे बघता येतो. स्थानाच्या ठिकाणी येऊन आपण भगवंताच्या त्या लीळा आठवू शकतोय. हा परिसर बघून त्या चिंतनामध्ये आपण लीळांच्या जाऊ शकतोय. म्हणून तुम्ही प्रत्यक्ष या स्थानाजवळ या, स्थान वंदन करण्यासाठी या. आपण पण जाणारच आहोत, पण तत्पूर्वी आपण आपल्या स्क्रीनवरती आता बघत आहात सुंदर असं हे मंदिर, आणि या मंदिरामध्येच आहे स्थान. आपण ते आता वंदन करण्यासाठी जाऊया.
भाविक भक्तगण हो, साधनवंत बंधू आणि भगिनींनो, असं हे परमपवित्र स्थान आपण आज वंदन केले. स्थानाच्या ठाई अवसरही आपला झाला. 2026मध्ये आपलं सौभाग्य हे स्थानवंदन आपल्याला आज झालेलं आहे. खूप प्रसन्न वाटतं आहे आज इथे आल्यानंतरला. आणि येथील एक सुंदर अशी लीळा आपण श्रवण करणार आहोत. खडकुली म्हणजे महानुभाव पंथाची दीक्षाभूमी, नामाचे 10 ठाय, इंद्रभटा, फुटा प्रसाददान, शिमग्याची एक लीळा, किती सांगू नये, किती नाही, भरपूर अशा लीळा या स्थानाच्या ठाई झालेल्या आहेत. प्रसन्न मनोरथ स्वामींचा या ठिकाणी होता, या स्थानाच्या ठाई होता. आणि आजही ती प्रसन्नता या परिसरामध्ये आल्यानंतर आपल्याला नक्कीच जाणवते. सुंदर असा हा गोदावरीचा भव्य असं पात्र, त्यामध्ये सुंदर असं हे मंदिर. सर्वप्रथम गुरुवर्य कैवल्यवासी श्री बाबाजींना मनपूर्वक दंडवत. बाबाजींच्या प्रयत्नामुळेच आज आपल्याला हा परिसर, हे मंदिर बघायला भेटतं आहे. परमेश्वराची कृपा तर आहेच, पण निमित्त मात्र बाबाजी होते. बंधूंनो, या स्थानाची आता या परिसरामध्ये घडलेली आपल्याला एक लीळा श्रवण करायची आहे. खूप सुंदर अशी लीळा आहे. सुरुवात करूयात त्या सुंदर अशा लीळेला. परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं वास्तव्य खडकुलीच्या या सुंदर परिसरामध्ये आहे. त्यावेळेसही गोदावरीचा तीर, तेथे वाहणारं झुळझुळ या गोदावरीचं पाणी, अशा या रम्य वातावरणामध्ये आमच्या स्वामींचं वास्तव्य या खडकुलीच्या परिसरामध्ये होतं. एके दिवशी कुणी एका भक्ताने आमच्या स्वामींच्या ठाई अर्पण करण्यासाठी केळ, बोरे असे अनेकविध फळे आणली होती. ती स्वामीजींना अर्पण केली आणि तो भक्त स्वामीजींना दंडवत करून श्री चरणाला लागून ते अर्पण करून परत निघून गेला. याच परिसरातील कुणी एक भक्त, महिला शिष्य, तिची इच्छा झाली की मी स्वामींच्या दर्शनाला जावं. ती स्वामीजींच्या दर्शनाला आली, स्वामीजींना दंडवत घातलं, श्री चरणाला लागली. स्वामींची ती श्रीमूर्ती निहाळू लागली. सुंदर असं ते चांबे गौरती काया, ती मूर्ती, श्रीमूर्ती ती महिला निहाळत आहे आणि स्वामींच्या श्रीचरणाची ती लागलेली आहे. बराच वेळ झाला, त्यांची काहीतरी चर्चासुद्धा झाली असावी. आणि मग स्वामीजींना ते कुण्या एका भक्ताने जे केळ बोरे जे प्रसाद दिले होते, जे अर्पण केले होते, ते केळ बोरे प्रसाद म्हणून आमच्या स्वामीजींनी त्या महिलेला दिले. ती महिला अतिशय खुश झाली, आनंदित झाली आणि इथून परत तिच्या घराकडे जायला निघाली, स्वामीजींना दंडवत करून श्रीचरणाला लागून. पुढे जाते 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 वाटेत तिला मराठी भाषेची आद्य कवयित्री महादायसा ह्या तिला भेटल्या. तिने त्यांना सुद्धा दंडवत केला आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ती म्हणू लागली, का आपण काय एवढं खुश दिसत आहात? ती महिला मोठ्या आनंदाने म्हणते, जीजी, देवाने मला केळ बोरे प्रसाद दिली, किती भाग्याची ना मी. महादायसा म्हणतात, हो, खरोखर तू खूप दैवाची आहेस. अशी बराच त्यांच्यामध्ये थोडीशी चर्चा झाली आणि ती जी महिला होती ती त्यांच्या घराकडे परत जाण्यासाठी निघाली. महादायसा मात्र त्या महिलेचा निरोप घेऊन आमच्या स्वामीजींच्या दर्शनासी आल्या, दंडवत घातले, श्री चरणाला लागल्या. स्वामीजी सर्वज्ञच, कदाचित त्यांनी ते जाणलं असेल त्यांची काय चर्चा तिथे झाली. आणि स्वामीजी त्या महादायसेला म्हणतात, महदंबेला म्हणतात, बाई, आपणासी आम्ही केळ बोरे दिजतो, आम्ही तुम्हाला केळ बोरे द्यावेत का? जीजी, त्या केळ बोरांचं मला काय, माझ्यासाठी तर प्रत्यक्ष परमेश्वर माझ्यासोबत आहेत, मला त्या केळ बोरांना घेऊन मी काय करू देवा. किती मोठा भाव त्या महादायसेचा. मला केळ बोरे नकोय, मला प्रसाद नकोय, मला प्रत्यक्ष ईश्वर हवाय.
ही तिची ती भावना, प्रत्यक्ष मला परमेश्वर व्हावा, हीच तिची ती आत्मीयता, हीच तिची भावना. खरोखर ना किती भाग्यवान ते भक्त स्वामीच्या सन्निधानामध्ये होते. खरंच आम्हाला असं परमभाग्य लाभेल का? देवाजवळ आम्हाला सुद्धा देव मागता येईल का? खडकुलीच्या या स्थानाला वंदन करून मी आज हेच मागणं मागतो, देवा बस तूच आम्हाला व्हावा, तुझं दर्शन आम्हाला व्हावं, बस देवा एवढंच आम्हाला हवंय, एवढंच आम्हाला हवंय. मग स्वामीजींनी पुढे एक शब्द उद्गारले, बाई त्या महिलेसाठी केळबुरेच बहुत झाले. अशी सुंदर ही लीळा खडकुलीच्या या परिसरामध्ये घडली. खरोखर ते भाग्यवान भक्त सन्निधानातील आमच्या स्वामीजींच्या. बंधूंनो, अशी ही लीळा या स्थानाच्या ठिकाणी घडली, या परिसरामध्ये घडली. या स्थानाची लीळा ही नाही आहे. हे स्थान जे आहे ते इंद्रभटा फुटाप्रसादान स्थान आहे. येथे सध्या 2 स्थाने उघडे झालेले आहेत. एक आहे इंद्रभटा फुटाप्रसादान म्हणजे जे मुख्य येथील मंदिर आहे ते, आणि दुसरे जे आहे ते भूतानंदा पुरी खावणे, असे 2 स्थाने सध्या उघडे आहेत. आणि या 2 स्थानांना आपल्याला वंदन येथे करता येतं. पण खूप छान वाटतं इथे आल्यानंतरला. आज मन अगदी प्रसन्न होऊन गेलं आहे. अशा या ईश्वराच्या, माझ्या परमपवित्र स्थानास, माझ्या भगवंताच्या परमपवित्र स्थानास माझा शिरसाष्टांग दंडवत. अशा रीतीने आपण आज हे स्थान वंदन केलं. खूप आनंद वाटला. 2026मध्ये आपण आज हे स्थान वंदन केलं. आम्ही ज्या दिवशी शूटला आलो आहे तो दिवस आहे 31 मे 2026. अजून तरी या भागात पाऊस झालेला नाही आहे, त्यामुळे आमचं स्थान दर्शन खूप छान झालं. आपल्याला जर या स्थान दर्शनाला यायचं असेल तर मी खाली बघा भोजराज दादाजींचा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती आपण आधी कॉन्टॅक्ट करावा आणि नंतर मग येथील परिस्थिती विचारून आपण या स्थानवंदनासाठी यायला हवं असं मला वाटतंय. रस्ता जर सांगायचा झाला तर आपण दरवर्षीच इथे येत असतो. मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, पण तरी पुन्हा एकदा सांगतो तो पुढील प्रमाणे. आपण जर मुंबई, नगर, पुणे त्या भागातून जर येणार असाल तर अहमदनगरनंतर नेवासानंतर दहेगाव बंगला नावाचं एक गाव आहे संभाजीनगरच्या रोडवरती. तर त्या दहेगाव बंगला या गावापासून उजव्या हाताला पैठणला जाणारा एक नवीन करकरीत रोड आता झालेला आहे. बिडकीन वगैरे तो रोड जातो. राज्यमार्ग आहे तो. तिथे एक गोविंदा हॉटेल ही हॉटेल आहे, प्रसिद्ध आहे ती हॉटेल, आणि लगेच रोडवरती आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते सांगण्यासाठी सोपं आहे. गोविंदा हॉटेल आहे, तिथून राईट घ्यायचं. तिथून 14 किलोमीटरच्या अंतरावरती शेंदूरवादा हे गाव आहे. पुढे आल्यानंतर उजव्या हाताला मांडवा नावाचं गाव आहे 2 किलोमीटरच्या अंतरावरती. मांडव्यापर्यंत पूर्णतः तुम्हाला डांबरीकरणाचा रोड आहे, परंतु मांडव्यापासून पुढे जो महानुभाव आश्रम आहे संभाजीनगर आश्रम अंतर्गत, तो आश्रम जवळपास 5 किलोमीटरचं अंतर आहे. ते जे अंतर आहे तो कच्चा रस्ता आहे पूर्ण. आमची कार तिथे आज आली, तुमची गाडीही सहजपणे येऊ शकेल. तर बंधूंनो, आपण त्या आश्रमामध्ये यावं, बाबाजींना भेटावं आणि तिथून मग नावेने तुम्हाला जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर जे आहे ते पाण्यातून प्रवास करायचा आहे नावेने. तो खूप सुंदर एक असा अनुभव आहे. तर तुम्ही नक्की या हे स्थान दर्शन करण्यासाठी. आपण जर विदर्भाकडनं जर येणार असाल, विदर्भ, जालना, संभाजीनगर तिकडनं जर येणार असाल तर संभाजीनगर ते अहिल्यानगर रोडवरती जवळपास 20 ते 30 किलोमीटरच्या अंतरावरती दहेगाव बंगला हे गाव आहे. तेथून डाव्या हाताला तुम्हाला वळावं लागेल शेंदूरवादा मांडवा आश्रम आणि हे स्थान. मंडळी, आपण सुद्धा नक्की याल हे स्थान वंदन करण्यासाठी ही आशा बाळगतो.
मंडळी, कसा वाटला व्हिडिओ? आवडला आहे ना? तुम्ही येणार आहात ना? तर येण्याआधी एक छोटंसं काम करायचं आहे. या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, शेअर करायचं तुमच्या मित्रपरिवारामध्ये, कमेंट करायची आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे आपल्या या चॅनलला. ह्या गोष्टी केल्याने आम्हाला खूप आनंद होतो. तुमचं प्रेम आमच्यापर्यंत व्यक्त होतं. तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या स्थानवंदनासाठी. तोपर्यंत या सागराचा आपणास प्रेमपूर्वक दंडवत.